हाय गाईस, नमस्कार आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे स्पंदन रुपाली व्लॉग्स. तर आज आहे सोमवार, तर सगळ्यांना शुभ सोमवार. तर कसे आहेत सगळे? तर चहा नाश्ता झाला का तुमचं? माझं झालं चहा नाश्ता आणि स्वयंपाक पण झालं. आता फक्त जेवायचं बाकी राहिले, तर ते जेवणार. स्पंदनचा आताच नाश्ता झाला आहे, तर मग आता नंतर 12-12:30ला आम्ही जेवणार. तर कसे आहेत सगळे? स्पंदनची चाललेली आहे मस्ती. बाबू इकडे कर, हाय कर, हाय कर, कर. असं ना, हाताने कर, हाताने कर रजा, हाताने बाय हाय कर. तू हाय कसं करतो? असं करतो ना, करून दाखव. तुला नाही येत हाय करता? बाई तू काय म्हणणार? तर माझ्या गोड ताईंना आणि गोड दादांना नमस्कार. कसे आहात सगळे? तर काल स्पंदननी मोठाच एक हे केलेलं, टेन्शन घेण्यासारखंच म्हणजे किस्सा केला. सोनू कडी लाव दरवाजाला, दरवाजाला कडी लाव, दरवाजाला कडी झाला. त्यांनी कपाटामध्ये ना डोर असतो, त्या डोरला आहे ना हा बोट आहे ना पूर्ण असा आतमध्ये इथपर्यंत गेला त्याचा आणि अडकूनच राहिला. आणि नंतर मग काढायला गेली, असं ओढायला गेली, ते येतच नव्हतं. टेन्शन आलं. म्हटलं काय करू? बाबू दरवाजा लाव, कडी लाव. काय करू ते समजलं ना. टेन्शन खूप आलं. म्हटलं काय करू कळतच नव्हतं. मग नंतर अखेरला डोर असं वरती उचललं, थोडंसं उचललं आणि त्याचा बोट असा काढला, तेव्हा त्याचा बोट निघालं. श्री स्वामी समर्थ. कडी लाव, लाव कडी. हा लावा, हा लावा. हा. आणि एवढ्या उचापती करत असतो ना की भयंकर. मला एवढा तोही करतो ना की मला कधी कधी ना त्याच्या मागेच राहावं लागतं. एवढा म्हणजे उठाड्या करत बसतो, म्हणजे उचावाच्या करत बसतो. ही गोष्ट इथे तर ती गोष्ट तिथे. ह्या उशा घेऊन आहे ना तो टीव्हीच्या इथे वरती चढायला बघतो. एकावर एक ठेवतो आणि वरती टीव्हीच्या इथे वरती चढतो. टीव्हीचा रिमोट नाही ठेवत, माझे मोबाईल नाही ठेवत, माझे इयरबड ठेवत नाही, परत इयरफोन कुठले ठेवले तरी ठेवत नाही, पाण्याची बॉटल किंवा तेलाचं काहीही ठेवलं ना तरी काही वरती ठेवत नाही. सगळं घेतो आणि हे करत बसतो, खेळत बसतो खाली. म्हणजे मला एवढं त्याच्यावरती लक्ष द्यायला लागतं. आणि लक्ष नाही दिलं तर मग हे असं काही ना काहीतरी उतादप करत बसतो. मग ते डोक्याला टेन्शन येतं. मागच्या वेळेत तर त्यांनी काय ते लेस गार्ड का काहीतरी कंपनीचं दाढी करतात ना पुरुष, तर ते लेझर, तर ते लेझर त्यांनी हा बोट आहे ना, हा बोटच उडवून टाकलेला. मग ते टेन्शन. मग तसंच नेलं डॉक्टरकडे, कारण की ब्लड त्या थांबतच नव्हतं. मग त्याच्यामुळे डॉक्टरकडे नेलं. तर डॉक्टरांना विचारलं पहिलं, कारण की पॉयझन काय हे इंजेक्शन घ्यावं लागेल का, द्यायला लागेल का त्याला. तर ते बोलले की काही द्यायला लागणार नाही, काही गरज नाही, कारण की त्याने 16-17 महिन्याचा होईपर्यंत त्याने इंजेक्शन घेतलेली आहे, तर ती त्याच्यामध्येच पॉयझनचं इंजेक्शन देतात, तर आता त्याला द्यायची गरज नाही आहे. तर मी म्हटलं ओके ठीक आहे. तर मग त्याला ड्रेसिंग करवते, तर तो त्यांच्या तोंडाकडे असा बघ होता, म्हणजे त्याला ते पण दुखत नव्हतं. नंतर मग ते बोलले होईल बरं. मग ती जखम थोडीशी ओलीच होती. मग त्याने स्वतःहूनच तो बोट सोडून दिलं. त्याच्यानंतर लागायला लागलं ना त्याला इकडे असं काय ना काहीतरी. मग तो आणखीन रडायचा. तर मग म्हटलं आता काय करू, कारण की ती क्रीम तर नव्हती, कारण की त्याने लगेच सोडलं दुसऱ्या दिवशी दुपारीच सोडलं त्यांनी ते बोट. पण काय करणार म्हणून न विलाजाने. सोनो ना ना हां. तर मग न विलाजाने म्हटलं जाऊ दे, आता काय करू, तेवढी जखम ओली राहील तेवढंच बरं होईल. मग माझी बहीण एक आहे, ती ह्याच्यामध्ये काम पण करते, हॉस्पिटलमध्ये काम करते. मग तिला फोन केला, म्हटलं ताई असं असं झालं, काय करू. मग ती म्हटली की बाय त्याने सोडला नसेल तर सोडू दे, तू काही टेन्शन त्याचं घेऊ नकोस, जरा हवा लागू दे त्या बोटाला. मी म्हटलं ठीक आहे. मग तेव्हा सोडलं, तेव्हा त्याला कुठे बरं वाटायला लागलं, मग तेव्हा ती जखम बरी झाली याची.
एक एक असा उत्पादन करत असतो ना की बाबा बाबा डोकंच हे करून टाकतो, कधी ते हलवून टाकतो. असला हा राया आहे ना. राया माझा स्पंदन आहे, राया आहे बघा. हा आहे छोटासा, पण नखरे सगळ्या मोठ्या मुलांसारखे करतो. उठला एक की ABCD पाहिजे, ते झोपेपर्यंत त्याला ABCD पाहिजे. त्याच्यानंतर ते झालं की पाणी आला तर पाण्यामध्ये त्याला बसायचं असतं, पण मी शक्यतो आता बसून देत नाही, कारण की आता पावसाळ्याचा दिवस पण आहे आणि सर्दी वगैरे व्हायला वेळ नाही लागत. लहान मुलांना सर्दी खूप होते लहान मुलांना, त्याच्यामुळे पाण्यात बसवायला देत नाही मी त्याला. नाही तर पाणी आला ना की पाण्यामध्येच बसायला होतो, पण मी बसून देत नाही त्याला. तर चला गाईस, सगळ्यांना बाय बाय. माझ्या गोड ताई गोड दादांना बाय बाय, नमस्कार, लव यू.